आज गुरुवार आहे म्हणून आपण शिरा बनवला. नाही तर मी स्वामींसाठी आणि बाबांसाठी शिरा बनवते असं नसतं. मी कधी भाजी भाकरी नेते, कधी डोसे नेते, चटणी बनवून असे नेते, कधी इडली चटणी बनवून नेते. जे आपण घरामध्ये वापरतो ना तेच मी देवाला देते आणि अर्पण करते. रवा हा पूर्णपणे भाजून झालेला आहे. छान पैकी लाल कलर त्याचा असा लालसर कलर मस्त आलाय. आता मी करपवायचं नाही त्याला की व्हाईट पण नको आणि करपा नको. बरोबर, गॅस बारीक केलाय. आता त्याच्यामध्ये मी केळी टाकते. सो अशा प्रकारे आपण स्वामींसाठी प्रसाद ठेवलेला आहे. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आजचा वार खूप स्पेशल आहे कारण आज आहे गुरुवार, तो देखील स्वामींचाच वार. तर आज विचार केला की आज आपण आईसाठी नाही तर आज स्वामी आईंसाठी काहीतरी बनवूया. तर आज आपण सकाळी त्यांच्यासाठी नैवेद्य बनवतोय, शिरा बनवतोय नैवेद्यामध्ये. तर आई काय करते ना, दर गुरुवारी साईंच्या मंदिरात जाते, स्वामींच्या मठात जाते नैवेद्य देण्यासाठी. तर आज तिला विचारलं, आज तू स्वामी आईंसाठी काय स्पेशल बनवणार आहे? तर ती म्हटली आपण आज शिरा बनवूया स्वामींसाठी. तर मंडळी चला मग बघूया आपण की आई सोप्या पद्धतीमध्ये शिरा हा कसा बनवते. त्याचबरोबर मंडळी मला तुम्हाला एक सांगायचं आहे, मी आता एक मोबाईल हातात घेऊन जरा इंस्टाग्राम चेक करत होतो. तर तेवढ्यात ना मला एक गोष्ट आवडली, एक फोटो आला. त्याच्यामध्ये ना एवढं सुंदर लिहिलेलं आहे ना स्वामींबद्दल की स्वामी म्हणतात, पुस्तक असो किंवा आयुष्य, पुस्तक असो किंवा आयुष्य, संयम हे नेहमी ठेवायचं असतं. कारण गोष्ट शेवटच्या पानावर सुद्धा बदलू शकते. तर हे खूपच आणि मनाला लागतं हे वाक्य की पुस्तक असो किंवा आयुष्य, संयम फक्त ठेवायचं आहे आणि स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. कारण शेवटच्या पानावरती येऊन सुद्धा आयुष्य आपलं बदलू शकतं. तर चला मग मंडळी आपण सुरुवात करूया. चला मग मंडळी, प्रसादासाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला मी दाखवते. एक तूप आहे, एक वाटी पूर्ण नाही आहे, हा रवा आहे, हे ड्रायफ्रूट आहे, ही केळी आहे, हे वेलची पावडर तयार करून मी घरीच ठेवते. ही एक वाटी एक पेलावर साखर आहे. आता आपण वापरूया तूप. तर हे आपलं हे गाईचं तूप आहे ना? नाही, गोवर्धन तूप. गोवर्धन तूप आहे. तुपाने शिरायला जास्त जरा नाही, देवाचा तसा शिरा तुपाचाच बनवायचा. ओके. तर तूप पूर्ण गरम करून हे करायचं आहे की काय? तूप गरम झाल्यानंतरच रवा टाकायचा. म्हणजे एकदम उकळतं असं काय नाही ना, असं थोडा गरम व्हायलाच पाहिजे. कच्च्या तुपात मग असं रवा भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये रवा आपण आता पूर्ण लालसर होऊन भाजून काय कसं काय म्हणजे काय? नाही, पूर्ण म्हणजे कच्चा रवा ठेवायचा नाही, लाल होईपर्यंत हलक्या हाताने हलकी गॅस कमी करून भाजायचा. ओके. म्हणजे पूर्णपणे करपवायचा नाही, गॅस पूर्ण बारीक करून हलक्या हाताने. रवा आहे आता, हा बारीक रवा आहे ना? हा तुपात टाक. गट्टीचा रवा छान भाजून तसा तो फुलतो पण छान. ते ना. आपण रेग्युलर जो शिरा बनवतो प्रसादासाठी, तो शिरा आणि सत्यनारायणच्या पूजेला जो शिरा बनवतो त्याच्यामध्ये जमीन आसमानचा पूर्ण फरक असतो. तो सत्यनारायणचा शिरा आपण कसाही बनवला ना तरी ते त्याचं, कारण तो देवासाठी बनवलं. पण आता हा पण देवासाठी. आता हा शिरा आपल्या बाबांच्या मोठ्या मंदिरात जाईल पहिले मठात, नंतर मग तिथून स्वामींच्या मठात जाईल. त्याच्यामुळं ह्या प्रसादाची चव वेगळी असते. कारण शेवटी कसं देवासाठी केलेलं आपण देवाचे आपण बनवतो, आपल्या घरी बनवतो तो आपण मनापासून करतो. असं बनवतो की घाईत बनवतो आणि असं. मी देवासाठी बनवतो, आपण मनापासून बनवतो, संधीने बनवतो. मोस्ट ऑफ जेवण बनवताना ना शांतपणे जेवण बनवलं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये ना आपण ज्या प्रोसेसने बनवतो ना त्या प्रोसेसने ते प्रेम वगैरे जातो. आता हे आपण असं नाही की आज गुरुवार आहे म्हणून आपण शिरा बनवला. तुम्ही स्वामींसाठी आणि बाबांसाठी
शिरा बनवते असं नसतं. मी कधी भाजी भाकरी नेते, कधी डोसे नेते, चटणी बनवून असे नेते, कधी इडली चटणी बनवून देते. जे आपण घरामध्ये वापरतो ना तेच मी देवाला देते आणि अर्पण करते. तो ऍक्च्युली असं म्हणा की आपण तुम्ही खा, ते बाबांना द्या, स्वामींना द्या, चालते, पण मनापासून द्या. मग कधीच असं शिरा पाहिजे असं कधीच देत नाही. सगळ्या वस्तू घरात बनवते आणि जाऊन देते. आणि माझं आपण दिलेलं जे जेवण असतं ना ते देवळामध्ये बाबांच्या ताटाला लागतं. आणि 3 मोठा मंदिर आपला आहे आपल्या मंदिरामध्ये. तर ते महाराज मला सांगतात, तुम्ही 11:30च्या आतमध्ये मला तुम्ही जे काही बनवा, काही बनवा, 11:30च्या आत मला आणून द्या. 11:30ला बाबांचा ताट भरतो आणि त्या ताटामध्ये तुमच्या जे आणलेला काही भाजी भाकरी, काही पिठलं भाकरी, तो त्या ताटात आम्ही लावतो. म्हणजे तो बाबांच्या मुखाला लागतो, की बाबांच्या जेवणाचा काही बनवले मग आपल्या श्रद्धेने बनवलेली वस्तू पोचते. त्याचा रवा हा पूर्णपणे भाजून झालेला आहे. छानपैकी लाल कलर त्याचा असा लालसर कलर मस्त आलाय. कधी करपवायचं नाही त्याला, की व्हाईट पण नको आणि करपा नको. बरोबर, गॅस बारीक केलाय. आता त्याच्यामध्ये केळी टाकते. 1 केळ घेतलाय त्याच्यामध्ये, एकच केळ घेतलं. हा तेल सॉफ्ट होऊन जाईल ना रव्याच्या त्यामध्ये. हा जो रवा आहे ना गरम झालेला तुपातला, त्यात तेल टाकला. तेल टाकल्यावरती टाकायचं. टाकू का? थोडी वेलची पावडर टाकायची, नंतर थोडीशी टाकायची वरून. आता थोडीशी टाकली आणि जेव्हा थोडा शिरा होत आला ना की थोडी टाकायची वेलची पावडर. एक वाटी साखर टाकली आपण. थोडी साईडला ठेवली, जास्त व्हायला नको. बघूया. बरोबर, पूर्ण 1 वाटी साखर टाकलं. एक पेला साखर. आणि ह्याच्यात काय टाकायचं आपल्याला एक आता? पेला दूध. एक पेला दूध. थंड टाकायची की गरम? नाही, गरम केलेलं, थंड नाही. गरम करूनच घेऊ. पूर्णपणे गोल्डन कलर आलाय त्याला शिऱ्याला. थोडा पाणी टाकायचं. एक पेला दूध आणि 1 पेला गरम पाणी, बरोबर? तर हे कंटिन्युअसली हलवत बसायचं की? साखर ठेवला की आपोआप होऊन जाईल ओके. शिरा. नंतर थोडासा वरून ड्रायफ्रूट टाकायची, वेलची पावडर टाकायची. ठीक आहे. ठीक आहे, चालेल. म्हणजे आता ढाकून ठेवायचं किती हो. मिनिटासाठी? 5 मिनिटासाठी खवायला झालं. छानपैकी शिरा झालेला आहे. छान झालं. थोडीशी वेलची पावडर अजून टाकूया. वेलची पावडर शिऱ्याला अजून टेस्ट छान वाटतं. तर राहिलेले ड्रायफ्रूट आपण आता वरून टाकूया. छान. शिरा तयार झाले. आता आपण देवाला नैवेद्य ठेवायचं. मग हा तुळशीपत्र टाकून द्यायचं. चालेल, प्रसाद तयार. सो मंडळी, अशा प्रकारे आपला नैवेद्याचा शिरा स्वामी आईंसाठी तयार झालेला आहे. तुम्ही बघितलं तसा खूप सोप्या पद्धतीमध्ये आईने ही रेसिपी सांगितली होती. तर तुम्ही देखील घरी बनवा आणि तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की कशा प्रकारे तुमचा देखील शिरा झालेला आहे.
तर आता आपण हा जो नैवेद्य आहे तो आता स्वामी यांसाठी दाखवूया. आपल्या घरी देखील स्वामींची एक छोटीशी मूर्ती आहे, तर पहिले त्यांना दाखवूया आणि त्याच्यानंतर आई 10-10:30 वाजता साईंच्या मंदिरात आणि स्वामींच्या मठात नैवेद्य घेऊन जाईलच. तर मंडळी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. अशाच रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. तर सध्या आपण पहिले स्वामींसाठी नैवेद्य दाखवूया. सो अशा प्रकारे आपण स्वामींसाठी प्रसाद ठेवलेला आहे. हे आपले स्वामी आई आहेत आणि हा आपला नैवेद्य आहे. मंडळी अशा प्रकारे आपण आजची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे. हा स्पेशल स्वामी आईंसाठी रेसिपी होती, ते म्हणजे नैवेद्य होतं. तर कसं वाटलं रेसिपी ते देखील आम्हाला कमेंट करून सांगा. मी इंस्टाग्रामचं चॅनल माझ्या बायोमध्ये मेन्शन केलं आहे. तुम्ही इंस्टाग्रामला मला मेसेज करू शकता किंवा यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता. अशाच आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या रोज पडलेल्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. असंच तुमचं प्रेम असू द्या आमच्यावरती. श्री स्वामी समर्थ. Check the mic and make sure it sound right, boys.